पालकमंत्री, एक स्वतः बिल्डर आणि दुसरे जे पालकमंत्री घुसतात सगळीकडे जात असतात, ते काल कुठे होते हे कोणालाच कळलं नाही. कालच एका परिषदेमध्ये, कॉन्क्लेव्हमध्ये जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं, जी एक जुनी टेप होती त्यांची, की पुढच्या 1-2 वर्षात मुंबई पॉटहोल फ्री करणार. 2.5 वर्ष झाली आता जवळपास त्यांच्या ह्या घटनाबाह्य राजवटीला. मागच्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल किंवा ह्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल, दोन्ही मी एक्सपोज केलं. आणि दोन्ही एक्सपोज केल्यानंतर अजूनही आपण पाहत आहे की रस्ते अनेक ठिकाणी खोदून ठेवलेले आहेत, पण कुठेही अर्धा किलोमीटर पण काम रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणचं हे झालेलं नाही. तसंच आपण पाहिलं असेल, काल त्यांनी प्रश्न विचारला, उलट पत्रकार जे विचारत होते ना, काही पाणी भराय क्या इस बार, देखा आपने? आणि बोलताच क्षणी पुढच्या अर्ध्या तासात पाणी भरायला लागलं. मुख्य गोष्ट हीच राहते की मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, महानिवडणुका झालेल्या नाहीयेत, महापौर नाहीयेत, नगरसेवक नाहीयेत, तर नागरिकांनी जायचं तरी कोणाकडे हा एक प्रश्न पडतोच. पण दुसरी बाजू ही पण आहे की जरी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नसतील तरी हा सगळा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून स्वतः घटनाबाह्य मुख्यमंत्री जे नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे ते चालवत असतात. त्यांचे काही टोळी आहे, प्रत्येक काही गोष्ट ठरवून दिलेली आहे, पोर्टफोलिओ त्यांच्याच टोळीमध्ये वाटप केलेलं आहे की रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे, इमारतींची कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे, ह्या कॉन्ट्रॅक्टरना कोणी सांभाळायचं. प्रत्येक कामात एस्केलेशन झालेलं आहे, पण कुठेही काम झालेलं नाहीये. आणि एवढे अकार्य मुख्यमंत्री या महाराष्ट्राने आधी कधीही पाहिले नसतील किंवा देशाने कधी पाहिले नसतील. मला वाटतं ही महत्वाची गोष्ट. गेली 2 वर्ष आम्ही अजून एक विषय सातत्याने मांडत आलेलो आहोत. मुंबईसारख्या शहराला 2 वर्षामध्ये 15 असिस्टंट कमिशनर नाहीयेत, अजूनही नेमणुका बाकी आहेत. हे का होतंय, कशासाठी होतंय? काही ठिकाणी एक्झिक्युटिव्ह कोणीतरी ॲडॉप चार्ज देऊन ठेवलेला आहे, कुठे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, कुठे अजून कोण असेल, पण वॉर्ड ऑफिसर नेमले नाहीये. म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, आपण पाहताय गेल्या काही दिवसांमध्ये आणि खास करून काल VIP मुवमेंट असली की रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस लागतात, पण काल जी ट्रॅफिकची कोंडी झाली, जी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांची हालत झाली, मेट्रोमध्ये जी काही गर्दी पाहिली, घाटकोपरच्या मेट्रो स्टेशनचा व्हिडिओ सगळीकडे फिरत आहे. एवढं भयानक चित्र मुंबईने कधीही पाहिलं नव्हतं आणि एवढं भयानक राजवट किंवा काम कधीही पाहिलं नव्हतं. कालच आपण बघितलं तर एका महिलेचा मृत्यू झालेला आहे गटारीत वाहून गेल्यामुळे. पण त्याच्यावर आता काय, परत ऑर्डर एन्क्वायरी केलेली आहे, SIT करतील, सगळं करतील. पण परत मी तुम्हाला सांगतो की हे प्रश्न का उद्भवत आहेत, कारण आज मुंबईकडे किंवा पुण्याकडे किंवा ठाणेकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाही. आपल्याला आठवत असेल, आम्ही हिंदमाताचं जेव्हा काम केलं ते खरं तर काम चालू असायला पाहिजे होतं. काल तिथे पाणी भरायलाच नाही पाहिजे होतं. मुंबईत अनेक ठिकाणी आमच्या काळात आम्ही पंप्स लावायचो, ड्रीम स्टुअर्डचे प्रोजेक्ट केले होते. काल कुठेतरी एक सुद्धा अधिकारी तुम्हाला रस्त्यावर दिसला का? मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक असतील, पुण्याचे असतील, ठाण्याचे असतील, रस्त्यावर दिसले का की पंप चालू आहेत का? सगळं काय झालेलं आहे की आम्ही जेव्हा 10-12 वर्षापूर्वी डिझास्टर कंट्रोल रूम ही देशातली सर्वात मॉडर्न बांधल्यानंतर हे जे आत्ताची जे राजवटीतले मंत्री आहेत त्यांना वाटतं तिथे गेल्यानंतर फोटो आल्यानंतर सगळं काही आटोक्यात येतील. असं नसतं. ते काही थिएटर नाही जाऊन पिक्चर बघण्यासाठी, अरे वा इथे पाणी किती तुंबलंय, तिथे पाणी किती तुंबलंय. ती डिझास्टर कंट्रोल रूम एवढ्यासाठी आहे कारण जे अधिकारी आहेत त्यांना तिथे कळावं की काय आपण लगेच ऍक्शन घेतली पाहिजे. आणि काही लोक जे रस्त्यावर असायला पाहिजेत, ज्यांनी त्वरित आदेश दिले पाहिजेत, कामं केली पाहिजेत, ते कुठेही दिसले नाही. यामध्ये आपण दरवर्षी कामामध्ये पावसामध्ये ठिकाणी जिथं सकल भागात पंप लावले जातात, पण ह्या वर्षी पंप लावले का? पंप लावले होते पण ते चालू नव्हते. अशा एक्झॅक्टली हीच माहिती आहे. अनेक पंप चालत नाहीयेत. मग पंपिंग स्टेशन हे वेळेवर चालू करायला लागतं, ते चालू झाले होते का? काल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कसा पाण्याने भरलं? म्हणजे एवढे लगेच पाण्याने कधीही भरलं नव्हतं. हायवे 2005च्या ढगफुटीत भरल्यानंतर काल भरलं. जी घाटकोपरला आपण पाहतोय जी घटना घडली, जेवढे तिथे लोक होती त्या मेट्रो स्टेशनला असतील किंवा रेल्वे स्टेशनला असतील, तिथे पोलीस बंदोबस्त दिला होता का? जे आजूबाजूला दराडा घेऊन फिरतात, हे कॉन्वॉय मध्ये मोठे मोठे मोटर घेऊन फिरतात, तेच बंदोबस्तात काल लावले असते तर लोकांची हे गैरसोय झाली नसते. संरक्षण भिंत मला आठवतं, मी पालकमंत्री असताना आमच्या DPC मधून प्रत्येक मतदारसंघाला जी काही संरक्षण भिंत गरजेची होती सगळं काम ठप्प झालेलं. आणि एकंदर हेच सांगतो मी की काल रेल्वे असेल, काल BMC असेल, काल MMRD असेल, काल SRA असेल, ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत ज्या मुंबई चालवतात आणि स्वतःला टाउन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून आता नेमून घेतलेलं आहे, त्या काल होत्या कुठे? स्वतः रेल मंत्र्यांनी तर महाराष्ट्राची राजकीय जबाबदारी भाजपची घेतलेली प्रभारी म्हणून अनेकदा महाराष्ट्रात असतात, पण काल जी रेल्वेची हालत पाहिली आपण ती शोभणारी नव्हती त्यांना.
निवडणुका जवळ येत आहेत आणि त्यामुळे सरकारची प्रायोरिटी बदलल्याचं वाटतं. सरकारची ह्या राजवटीची प्रायोरिटी पहिल्यापासून कॉन्ट्रॅक्टर आणि पैसे आणि खोके एवढीच होती. आपल्याला आठवत असेल 2022 साली असेल किंवा मागच्या वर्षीचा मोर्चा देखील असेल, आम्ही महानगरपालिका काढलेला, ह्याच कारणासाठी काढलं होतं. साधी गोष्ट आहे, 15 वॉर्ड ऑफिसर नेमायला तुम्हाला 2.5 वर्ष का जातात? वॉर्ड ऑफिसर हे मिनी म्युन्सिपल कमिशनर असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिल्लीचे दौरा देखील घेतलेला आहे. पावसामुळे पाऊस असल्यामुळे काय सांगू शकतो तर त्याच्यावर? ॲम्ब्युलन्समध्ये असेल, कोणी डॉक्टरला भेटायला जात असेल, कोणी मित्रपरिवाराकडे जात असेल, जे 2-2, 3-3 तास स्थानिक पुणेकर तिथे नागरिक ट्रॅफिकमध्ये अडकले, त्याचं काय? आता सावंतदा मोदी हे पुण्यात येणार होते मेट्रोच्या उद्घाटनासाठी, परंतु आता हा दौरा रखडला आहे. जसं ऑनलाईन अनेकदा ते